ती माई कशी होती। विचार करा माऊल्यानो, ती माई कशी होती। पदरात जिने सांभाळले ती मीराई कशी होती। तुम्ही पण बाया आहात, ती पण एक बाईच होती, पण लोक लाखाने रडले तिच्यासाठी। ती रमाई कशी होती, ती रमाई कशी होती। लोक लाखाने रडले तिच्यासाठी, ती रमाई कशी होती। आणि तिनं दिवस कसे काढले सदर गीतात ऐकवत आहे। रमाने एका लुगड्यात 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 काढलेले आहेत। रमाने एका लुगड्यात दिवस काढले, रमाने एका लुगड्यात दिवस काढले, पण आम्हा पुढे सोन्याचे ताट वाहिले, आम्हा पुढे सोन्याचे ताट वाहिले, आम्हा पुढे सोन्याचे ताट वाहिले, रमाने एका लुगड्यात दिवस काढले, रमाने एका लुगड्यात दिवस काढले, पण आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले, आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले, आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले, आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले। साहिबाच्या पाठी या लेकराच्यासाठी, साहेबाच्या पाठी या लेकराच्यासाठी, साहेबाच्या पाठी या लेकराच्यासाठी, साहेबाच्या पाठी या लेकराच्यासाठी। आणि कधी अर्ध पोटी तर कधी उपवासी, त्या म्हातारा महिने उपवासी राहून दिवस कसे काढले। साहिबाच्या पाठी या लेकराच्यासाठी, साहेबाच्या पाठी या लेकराच्यासाठी, साहेबाच्या पाठी या लेकराच्यासाठी, कधी अर्ध पोटी तर कधी उपवासी, कधी अर्ध पोटी तर कधी उपवासी, कधी अर्ध पोटी तर कधी उपवासी।
माता रमाईने व्यर्थ कधी आसवे खाली गळू दिले नाही. म्हणून म्हणायचं आहे, किसी ने अल्लाह लिखा तो किसी ने राम लिखा, किसी ने अल्लाह लिखा तो किसी ने राम लिखा, किसी ने ब्रह्मा विष्णु महेश तो किसी ने चाम लिखा. सारे अक्षर फीके पड़ गए उस कलम से राहुल, सारे अक्षर फीके पड़ गए उस कलम से राहुल, मैंने तो माँ रमा का नाम लिखा. म्हणून म्हणायचं आहे, गंगाधर एका औषधाच्या थेंबामुळे निघून गेलेले आहे. त्या माता रमाईने एवढे दुःख पाहिले, बाबासाहेबांनी सुद्धा एवढे दुःख पाहिले नसतात तेवढे माता रमाईने दुःख पाहिले. आपल्या लेकराला कपन सुद्धा त्या रमाईला भेटले नाही आणि तसे ते मातीमध्ये गेला गंगाधर बाळा. तेव्हा म्हणून म्हणायचं आहे,
नाबाड कष्ट थकली कधी का सांगा त्या रामजीची सून अर्धांगिनी भीमाची अहो पाहून दुःख कुणाची हसली कधी का सांगा तेव्हा म्हणण्यात आहे रमाने एका लुगड्यात दिवस काढिले रमाने एका लुगड्यात दिवस काढिले